खूप दिवसांनी इच्छा झाली ती बर्गर खायची, म्हणून आम्ही निघालो मॅगडीमध्ये. उजव्या हाताला बघू शकता स्वच्छ पुणे सुंदर पुणे. लोकांना कधी कळेल माहीत नाही. असो, आम्ही पोहोचलो मॅगडीमध्ये. ऑर्डर केलं तर 2 मील्स, ज्यामध्ये बर्गर, फॅन्टा, फ्राईज आणि 2 एक्स्ट्रा बर्गर्स ऑर्डर केले कारण आम्हाला लागलेली होती खूप भूक. त्यानंतर आम्ही मस्तपैकी खूप दिवसांनी असा एकत्र टाईम स्पेंड करत होतो. मस्त गप्पा मारल्या, निघताना सॉफ्टी देखील खाल्ली आणि तिथून आम्ही निघालो जायला स्टार बाजारला, कारण तिथे मला घ्यायचे होते काही फ्रूट्स आणि व्हेजीस. सो इथे मी घेतलेलं आहे ड्रॅगन फ्रूट, सपोटा, त्याचप्रमाणे ॲपल्स, पायनॅपल आणि मँगोज. तर इथे साधारण पायनॅपल घेताना तुम्ही नेहमी चेक करून घ्यायचं ते दबतं आहे का, नाहीतर ते खराब निघतं. आणि ऑरेंज कलर असणारं घ्यायचं, कारण ते चवीला गोड निघतं. ॲपलचा रेट हा 279 होता, जो ऑलमोस्ट मला वाटतं सगळीकडे सेमच आहे. सध्या ॲपल महागच आहेत. झेंडूचं फुलं होती 29 रुपये किलो आणि शेवंती 89 किलो. तर भाज्यांमध्ये मी इथे घेतला दुधी भोपळा, जो की होता 35 रुपये किलो. दुधी भोपळा घेतला. त्याच्यानंतर निघाले ग्रॉसरी शॉपिंग करायला. तर डीमार्ट आणि स्टार बाजारमध्ये म्हणजे रेट जर बघितलं तर ऑलमोस्ट सिमिलर आहेत रेट, 1-2 रुपया मागे पुढे. आणि स्टार बाजारला जास्त मी जाते कारण तिथे फ्रूट्स आणि व्हेजीस मिळतात. मग एखाद दुसरी आपली ग्रॉसरी जरी संपलेली असेल तरी ती हातोहात घेता येते. तसं डीमार्टला होत नाही, कारण तिथे फ्रूट्स व्हेजीस म्हणजे आमच्या इथल्या डीमार्टला तरी मिळत नाही. ह्यावेळेस मी घेतलेली ही अग्नीची टी पावडर. दरवेळी रेड लेबल वापरते, म्हटलं ह्यावेळेस काहीतरी वेगळं ट्राय करूया, चवीत तेवढाच फरक. त्यानंतर थोडी ग्रॉसरी घेतली. त्याच्यानंतर मी असंच नॉनव्हेज सेक्शनमध्ये गेलते, तर इथे सगळं नॉनव्हेज मिळतं. आत्तापर्यंत तरी आम्ही कधी काही घेतलेलं नाही आहे, फक्त अंडे घेतो बास, तेवढंच. त्याच्यानंतर म्हणजे मी एक्सप्लोअर करत होते काय काय आहे नक्की. बिल केलं, घरी निघालो. घरी आल्यानंतर फळं सगळी एका परातीत मोकळी केली आणि ग्रॉसरीसुद्धा काढतच होते. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.